जोरदार टाळ्यांच्या आवाजात तुम्हाला वेलकम करायचं आहे पहिल्या टीमला, टीम प्राइम ग्राफाइट. मी इन्व्हाइट करतो प्राइम ग्राफाइट टीमला स्टेजवर. गुड मॉर्निंग. बरं, नमस्कार मंडळी. माझं नाव सागर भागवत. मी आणि आमची प्राइम ग्राफाइट टीम आज TLC विजयपथ निमित्त आपल्याला जे प्रेझेंटेशन शेअर करणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे ऑपरेशन्स ड्रिव्हन ग्रोथ बाय रोटा. तर सुरुवातीला एक छोटंसं इंट्रोडक्शन आमच्या कंपनीचं. प्राइम ग्राफाइट ही टोकाय कार्बन कंपनी लिमिटेड जपान हिला इंडियामध्ये रिप्रेझेंट करते. हे आमचं दिंडोरीचं कन्व्हेन्शनल मशीनिंग सेटअप आहे जिथे आमची ग्राफाइटची इन्व्हेंटरी असते. आमचे जे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस आहे, आम्ही मशीन ग्रेफाइट प्रोडक्ट्स आणि कंपोनंट्स हे हाय टेम्परेचर ॲप्लिकेशन बिझनेस आणि डायमोल्ड ॲप्लिकेशन इथे सप्लाय करतो. हा आमचा अंबडमधील ॲडव्हान्स VMC मशीनिंग सेटअप आहे जिथे आम्ही 24 आवर ग्राफाइटचे इलेक्ट्रोड आणि कस्टमाइज ग्राफाइट पार्ट्स बनवतो. हे आमच्या 3 फॅक्टरीज आहे नाशिकमधील. आणि सांगायला आनंद वाटतो की आमचे भारतात 500+ कस्टमरचा बेस आहे. आणि त्याचबरोबर अभिमानी वाटतो की यावर्षी आमच्या कंपनीने TLC मधील जर्नी ही 20 इयर्सची कंप्लीट केली आहे. प्राइम ग्राफाइट ही इंडियाची लीडिंग लार्जेस्ट आणि ओल्डेस्ट मशीन ग्राफाइट प्रोडक्ट सप्लायर आहे. तर चला मग मंडळी, आमची जी स्टोरी आणि जर्नी आहे त्याकडे वळूया. अरे आज काय सर्वच इन्सेंटिव्ह साईन करायला जमलात की काय? काय सर, मागच्या वर्षी तुम्ही विजयपथ 2024 मध्ये भाग घेऊन तुम्हा सर्व सिनियर्सला कार गिफ्ट भेटल्या. यावर्षी आमचं पण घ्या जरासं मनावर. अरे तुम्ही बघताय ना, तुम्हाला माहिती आहे ना आज आपल्या मार्केटची काय कंडिशन आहे. ती सगळे फोर्सेस आपल्या अगेन चालू राहिले रे. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये कस्टमर्सला सर्व्हिस आणि क्वालिटी एकदम हाय पाहिजे. कॉस्टच्या बाबतीत तर विचारायचंच नाही. लीड टाईममध्ये तुम्हाला माहिती ना मी किती प्रेशर करतो. हो सर. आणि बघा अशा कठीण परिस्थितीमध्ये आज आपल्यावर किती प्रेशर आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? साहेब, जर आपली कंडिशन आहे, आपली कंपनी पाण्यासारखा पैसा खर्च करू राहिली, नवीन 4-4 मजली बिल्डिंग बांधली, नवीन मशीन घेतल्या, फयाचे सेमे मशीन पण घेतली, नवीन टूल होल्डर्स, 2 सेमे मशीन असताना आपण इलेक्ट्रो चेकिंगसाठी स्कॅनिंग मशीन सुद्धा घेतली. अहो ते जाऊ द्या. माझ्या मित्राचा मला कॉल आला आणि तो विचारत मला तुमच्या कंपनीत घेतील का, जरासा जॅक लाव ना. मी म्हटलं का रे बाबा? तो म्हणे तुमच्या कंपनीत रोज एक जुनी मशीन जाती नवीन मशीन येते, रोज जुनी मशीन जाती नवीन मशीन येते. सर मग हीच कंडिशन आहे तर आपण हा पैसा कुठून आणि कशासाठी खर्च करतोय? अरे बाबांनो, नुसत्या नवीन मशीन लावल्या म्हणजे आपली ग्रोथ झाली का? नाही ना. मला सांगा, ते आपण ते कटर आणलेत, काय क्वालिटीचे कटर आहे रे ते? हो सर. हो सर. ते श्रिंक फिट होल्डर आणले, त्याचे कसे रे ते? रनआउट तर खूपच आहे ना. ते IoT ची प्रोडक्टिव्हिटी ॲबिलिटी कशी जमते? येते ना कंट्रोलमध्ये की नाही? मला सांगा, आपली क्वालिटी इम्प्रूव्ह झाली का रे त्याच्यात? झाली. आपलं प्रोडक्टिव्हिटी वाढली का रे? हो वाढली ना. रिवर्क रिजेक्शनचं सांग बरं काय? सर पहिले 20-20 गँग डेली यायच्या, आता 1-2 गँग चालू आपण. बघा, तर तुम्ही सांगितलेल्या ह्या सर्व एक्सपान्शनमध्ये आपलं काय झालं? रिवर्क कमी झालं, ब्रेकडाऊन कमी झालं, क्वालिटी इम्प्रूव्ह झाली. म्हणजेच काय झालं रे? आपली प्रोडक्टिव्हिटी आणि कंपनीची हे लक्षात ठेवा. आणि मला सांगा, नुसतं टेक्नॉलॉजीवर काम करून होणार आहे का? TLCमध्ये पण आपले बरंच लिव्हर आहे, त्याच्यावरती काही काम केलं आहे का आपण? हो सर, नक्कीच. आपण जे ग्रुप लीडर प्रोडक्शन इंजिनियर प्लॅन केलेले त्यांना वर्क अलोकेशन केलं. त्यानंतर आपण TWI लीडर्स तयार केले ज्यांच्या थ्रू आपण ट्रेनिंग घेतो आणि महिनाभरात आम्हाला सर्टिफाईड ऑपरेटर कामास येतात. त्यामुळे मॅनपॉवर इश्यू आहे तो सॉल्व्ह झाला. आणि आपण जे आउटबाउंड सेशन घेतो त्यामध्ये तर धमालच केली. वेगवेगळ्या आपण ॲक्टिव्हिटी घेतल्या, त्यानंतर रिवॉर्ड्स दिले आणि त्या रिवॉर्ड्समधून जे इन्स्पिरेशन भेटलं तेच आपल्याला विकली रिव्ह्यूमध्ये दिसतंय, ज्यामध्ये आपल्याला सर्वजण काही ना काही आयडियाज प्रोव्हाइड करताय. बरोबर. त्यावर आपण काम करतो आणि बेस्ट आयडियाला आपण स्पेशल रिवॉर्डही देतोय. वा,
हो साहेब, आणि त्याचप्रमाणे आपण प्रोसेसवर पण खूप काही काम चालू आहे. अच्छा. 5 मध्ये तर 1S 2S खूप जोरात होत आहे. आणि आपली ती डीके बोर्ड मीटिंग किती छान आहे. त्यामध्ये तर आपले लोक कन्सर्न हायलाईट करत आहे खूप बारीक बारीक, आणि त्यावर आपली टीम धडाधड DSI गायझन करते आहे. आणि हो प्रशांत, तू मगाशी बोलला होता तुझ्या मित्राचं, तर घे की बोलून त्याला आपल्या कंपनीमध्ये, देऊ की त्याला पण एक संधी आपण. तुला तर माहीतच आहे आपल्या कंपनीमध्ये स्वतःची ग्रोथ होती, त्याबरोबर कंपनीची ग्रोथ तर होतीच, त्याबरोबर स्वतःची पण ग्रोथ होती. बरोबर बरोबर. खरं आहे. तर मंडळी, हे सर्व शक्य झालं ते खरं रोटामुळे. रोटा, रिटर्न ऑन टोटल ॲसेट्स, म्हणजेच खरं बघितलं तर एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसाठी बिझनेस ग्रोथ डेव्हलपमेंटसाठी खूप इन्व्हेस्टमेंट करावी लागते. जेवढी इन्व्हेस्टमेंट तेवढी रिस्क पण वाढते, कारण मार्केट हे अनसर्टन असतं. तर इफेक्टिव्ह टूल आहे रोटा. रोटामध्ये सिम्पल जर त्याचा फॉर्म्युला बघितला, प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स डिवायडेड बाय टोटल ॲसेट, म्हणजेच सोप्या भाषेत तुमच्या ज्या कंपनीच्या ॲसेट्स आहे तेवढ्याच ॲसेटमध्ये तुम्ही कशा प्रकारे तुमचा सेल पण वाढवता आणि प्रॉफिट पण वाढवता. आता कंपनीच्या जर आपण ॲसेट बघितल्या तर फिक्स्ड ॲसेट म्हणजे प्रॉपर्टी, प्लांट, मशिनरी, बिल्डिंग, व्हेकल. करंट ॲसेट म्हणजे कॅश, बँक बॅलन्स, रॉ मटेरियल, फिनिश्ड गुड, कस्टमरकडनं येणारा पैसा. तर खरी सक्सेसफुल कंपनी ती म्हणता येईल जी रोटा या टूलचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन करते, आणि तेवढ्याच रिसोर्सेसमध्ये तुम्ही जास्त प्रकारे तुमचा सेल पण वाढवता आणि प्रॉफिट पण वाढवता. समजलं का मंडळी? हो. आणि या रोटाचा तर काय फायदा आहे ते आपण बघूया. रोटा म्हणजेच रिटर्न ऑन टोटल ॲसेट्स, हे खरं शक्य आहे की तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्टमेंट जर केली, टाइम टू टाइम तुमची टेक्नॉलॉजी अपग्रेड केली, त्याचबरोबर टेक्नॉलॉजीबरोबर तुमची जी टीम आहे त्याला आम्ही ट्रेनिंग, कोचिंग, टीम बिल्डिंगने इम्प्रूव्ह केलं, मोटिवेट केलं, इंगेज केलं, आणि त्याचबरोबर आमच्या ज्या ऑपरेशनल प्रॅक्टिसेस आहेत त्या पण आम्ही स्ट्रॉंग केला. आणि हे सर्व करताना आम्हाला आमच्या कंपनीला जी इम्प्रूव्हमेंट झाली, क्वालिटी आमची तर इम्प्रूव्ह झाली, त्याबरोबर प्रोडक्टिव्हिटीही वाढली, आणि त्याबरोबर आमचं रिवर्कही कमी झालं. आणि याचं जे आम्हाला रिझल्ट दिसलं की तेवढेच रिसोर्सेस कंपनीचे, म्हणजे तेवढे संसाधनं जे आहे त्यामध्येच आम्ही आमच्या कंपनीचा सेल इफेक्टिव्हली वाढवला आणि रोटा पण इन्क्रीज केला. अरे वा, मग एक काम करा ना सर, आपला अजून वरचा फ्लोअर रिकामा आहे, घ्या धडाधड मशीन वाढवून, आणि आपला जो 10x गोल आहे तो लवकरच आपण अचीव करून घेऊया. अरे बाबांनो, 10x गोल अचीव करणं म्हणजे एवढं सोपं नाही आहे. बघा, जेव्हा मी मार्केटमध्ये सेल्स टीमसोबत कस्टमरचा सर्व्हे करायला गेलो होतो तेव्हा मला समजलं की आपल्याकडे 2 प्रकारचे कस्टमर भेटतात. एक म्हणजे रेट एकदम कमी मागायचा आणि क्वालिटीचे एक्सपेक्टेशन एकदम हाय, आणि कॉस्टच्या बाबतीत सगळी बॉम्बे. म्हणजे असं झालं, वेन पेएबल वेन एबल असं झालं ते. आणि दुसरे कस्टमर म्हणजे काय माहिती का, रेट तर कमी मागतातच पण इमिजिएट पेमेंट हो, ॲडव्हान्स पेमेंट, COD, अशा कस्टमरचे तर मला वाटते ना मी लगेच तिथं पायच धरले पाहिजे होते, अशी कंडिशन आहे. आणि आपण हेच कस्टमर आता टार्गेट करतोय, लक्षात ठेवा. तर आमच्या कंपनीला जो खरा याचा रिझल्ट दिसला तो अशा प्रकारे, आज रोटाच्या इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशनमुळे आमच्या कंपनीची प्रोसेस एफिशियन्सी वाढली, कंपनीची प्रोडक्टिव्हिटी वाढली, आमचा जो कंपनीचा सेल आहे तो 30 ते 40% पण वाढला. त्याचबरोबर जे डेटर्स आहे कस्टमरचे आउटस्टँडिंग, प्रॉपर सिलेक्टिव्ह कस्टमर बरोबर बिझनेस केल्यामुळे आमची आउटस्टँडिंग पण कंट्रोलमध्ये राहिली, आणि आमच्या ज्या कंपनीच्या ॲसेट्स आहे तेवढ्याच ॲसेट्समध्ये आम्ही इफेक्टिव्हली आमचा सेल पण वाढवला आणि रोटा पण अचीव केला. खरं रोटामुळे कंपनी आणि लोकांसाठी सर्वांगीण विकास साध्य होतो, म्हणजेच सबका साथ सबका विकास. आणि हे सर्व शक्य झालं TLC लर्निंगमुळे, ज्याचा इम्पॅक्ट आम्हाला दिसला की आज सर्व डिपार्टमेंट मिळून स्ट्रॅटेजी, सेल्स, मार्केटिंग, HR, WCP, फायनान्स यांनी सर्वांनी एकत्रित काम केलं, आणि त्याचा काय फायदा झाला की आज आमच्या कंपनीचं ॲसेट युटिलायझेशन इफेक्टिव्ह झालं, आमचं जे वर्किंग कॅपिटल आहे म्हणजेच भांडवल कमी झालं, आमचा सेल बिझनेस ग्रोथ पण झाली, आमची जी ऑपरेशनल एफिशियन्सी आहे ती इफेक्टिव्ह झाली, आणि कंपनीची ग्रोथ सस्टेनेबल झाली. म्हणून TLC लर्निंगचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशनमुळे ओव्हरऑल आमचा रोटा हा वाढला. आणि याचाच अवॉर्ड रिझल्ट म्हणून
आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की यावर्षी आमच्या कंपनीला ओव्हरऑल एक्सलन्स अवॉर्ड पण मिळाला. तरी साहेब एक काम करा ना, या वर्षी आमच्यासाठी जरासा जोर लावा, काही स्कीम बघा. अरे मला सांगायला अत्यंत आनंद वाटेल की मागच्या वर्षी विजयपथ 2024 नंतर आम्हा सिनियर लोकांना कार गिफ्ट भेटल्या, तर याही वर्षी आम्ही तुमचा मिड लेवलचा विचार केलाय बरं का. येत्या दिवाळीत आम्ही तुम्हाला 2 व्हीलर बाईक आपण रिवॉर्ड म्हणून देणार आहोत. तेव्हा पण मला एक सांगायचे, आपण रोटाच्या दृष्टिकोनातून काम करतो. काय रोटाच्या दृष्टिकोनातून काम करतो. आणि जर रोटाच्या दृष्टिकोनातून काम करत असेल ना, म्हणूनच आमची कंपनी ही कॅश रिच आहेत आणि एवढा सपोर्ट तर आपली कंपनी देऊ शकते, त्यात काय वादच नाही है ना. धन्यवाद. धन्यवाद TLC बागवे सर, सर्व TLCचे आम्ही आभारी आहोत. थँक्यू. क्या बात. टीम ग्राफाईट, प्राईम ग्राफाईट. मला असं वाटतं मी पण तुमच्या टीममध्ये सहभागी झालो पाहिजे, म्हणजे मलाही एखादी बाईक किंवा कार मिळेल सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन नंतर. खूप छान प्रेझेंटेशन होतं. ज्या प्रकारे माझ्या मते TLCचे 6 लिव्हर्स म्हणजे 6 मंडळी आहेत, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. लीडरशिप, स्ट्रॅटेजी, फायनान्स, HR, सेल्स अँड मार्केटिंग, वर्ल्ड क्लास प्रोसेस, या सगळ्यांवर त्यांनी काम केलं आहे. हे जसे 6 हिरे आहेत तसे आपले 6 लिव्हर्स आहेत. 2-3 प्रश्न आहेत तुमच्यासाठी. कोणत्याही ऑपरेशनल एक्सलन्स जी कंपनी असते त्याचे आधारस्तंभ कोणते असतात आणि ते कसे तुम्ही हँडल केलेत? नक्कीच कोणत्याही एक्सलंट कंपनीचे आधारस्तंभ हे 5S, WCM, कायझन, DSI आणि 4M आणि त्यावर रूट कॉज ॲनालिसिस अशा प्रकारचे एक्सलंट पिलर्स आहे. येस, क्या बात. पण एक मला खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे की तुम्ही खूप छान प्रेझेंटेशन केलं आणि जे काही नवीन कल्पना राबवता तुम्ही कंपनीत ॲज अ संघ किंवा ॲज अ टीम, तुम्ही जेव्हा हे सगळं राबवता, सो इट्स अ चेंज मॅनेजमेंट, काहीतरी नवीन बदल घडवत आहे. येस. या बदलांना सहजपणे लोक स्वीकार करतात का? काही अडचणी येतात पहिले आणि ते कशा मात केल्या तुम्ही? मी सांगतो सर. ॲक्च्युली काय की सुरुवातीला थोडा वेळ लागतो बरं का या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी, पण ॲज अ लीडर म्हणून आपण आपली काही जबाबदारी आहे ती लोकांपर्यंत वेळेच्या वेळी त्यांना पोचवली ना, आणि त्यांच्या कामाच्या जबाबदारीचा आढावा जर आपण घेतला, विकली रिव्ह्यू असेल, सगळ्या गोष्टी असेल, आणि सोबत HR प्रॅक्टिसेस हे फार महत्त्वाचं काम आहे. हे काय करतात, टीम बिल्डिंग करण्याचं काम करतात आणि त्यासोबत त्यांना त्यांचे वेळोवेळी फीडबॅक घेतात, त्यांचे रिव्ह्यूज घेतात आणि ॲप्रिशिएशन वगैरे असतं. दुसरी गोष्ट म्हणजे रिवॉर्ड देतो ना आम्ही विकली, तर त्या रिवॉर्डमध्ये सर इतका फायदा झाला की लोकांची जी एंगेजमेंट आहे ना हे अजून वाढलेत आणि आम्हाला इंटरेस्ट वाटतं त्याच्यामध्ये बरंचसं. सुपर. आय थिंक ही इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर रिवॉर्डिंग कंपनी आहे. सो जोरदार टाळ्या आपण देऊयात टीम प्राईम ग्राफाईटला. थँक्यू प्राईम. थँक्यू सर. थँक्यू.